राज्यातील शिवसेनेचा सर्वेसर्वा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरीचा झालेला दौरा हा एकंदरीतच कार्यकर्त्यांना उभारी देऊन गेला असंच म्हणावं लागेल. कारण येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ पाहत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्याला चार्ज करणं गरजेचं होतं आणि चार्ज करण्याची महत्वपूर्ण भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली. 2 दिवसापूर्वीच्या रत्नागिरीच्या दौऱ्यात त्यांनी एक नगरपालिका कार्यक्रम घेतला, त्यानंतर एका केंद्राचं उद्घाटन केलं आणि नंतर स्वातंत्र्य सावरकर नाट्यगृहामध्ये त्यांनी जो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्यांनी काही अचूक मुद्दे मांडले. त्यामध्ये काय म्हटलं की त्यांनी विशेषतः आगामी निवडणुकीमध्ये महायुती मार्फतच निवडणुका लढवल्या जातील असे स्पष्ट संकेत नव्हे, स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आमची नेमकं काय करते, शिवसेनेची ध्येय धोरणं काय आहेत आणि शिवसेना स्वतंत्रपणे का उभी राहिली याचं मुद्देसूद विश्लेषण सुद्धा एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या समोर केलं. आणि त्याचबरोबर आगामी काळामध्ये जर शिवसेनेला चांगलं यश मिळवायचं असेल तर सगळ्यांनी एकसंघ राहणं गरजेचं आहे, तळागाळातल्या लोकांपर्यंत तुम्हाला जाणं गरजेचं आहे, शासनाच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवा असंही सांगायला ते विसरले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करताना तेथील आमदार निलेश राणे यांनी आमच्याही जिल्ह्याकडे लक्ष द्या अशी एक त्यांना साथ घातली म्हणा किंवा मागणी केली. त्यावरती सुद्धा त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असतील, गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील यांनाही सांगितलं की सिंधुदुर्गकडे लक्ष द्या, कारण हा लगतचा जिल्हा आहे. म्हणजे कुठेतरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना बळकट आहे, त्याच पद्धतीने तिचं रूपांतर त्याचप्रमाणे काही प्रमाणात ती सिंधुदुर्गात सुद्धा शिवसेना बळकट झाली पाहिजे असा त्यांच्या म्हणण्यातला तो मलितार्थ होता. एकंदरीतच काय की एक शिवसेनेने दिलेली ताकद, शिवसेनेने जिल्ह्यामध्ये शिवसेना असलेलं संघटन आणि त्यामुळे येत्या काळामध्ये पुन्हा महायुतीचा भगवा ह्या जिल्हा परिषदेवरती नगरपालिकेवरती फडकावा असं आवाहन करताना तुम्ही लोकांनी एक संघ प्रामाणिकपणे शिवसेना लोकांपर्यंत पोहोचवा, घराघरात जा आणि त्याच वेळेला विरोधकांना सुद्धा विशेषतः उद्धव सेनेला सुद्धा त्यांनी काही चपराक दिली म्हणा किंवा त्यांच्यावरही टीका करताना सुद्धा घरात बसणारा मी मुख्यमंत्री नाही तर मी रस्त्यावरती काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जरी उपमुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच मी तुमच्यात उभा आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच मी तुमच्या समोर आलोय. शिवसेना हे कुटुंब आहे आणि कुटुंबामधलं सुखदुःख जाणून घ्यायला मी तुमच्या सोबत आलोय. आणि त्यामुळे एका बाजूला त्यांनी शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांना चार्ज केलं, दुसऱ्या बाजूला विरोधकांवर टीका केली आणि तिसऱ्या बाजूला शिवसेना एक संघ कशी राहील, लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती लक्ष कशा प्रमाणे ठेवता येईल, कसं ठेवावं लागेल त्याचे संकेतही त्यांनी दिले. आणि एकंदरीतच काय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता काही दिवसावर येऊ टेपल्यात आणि एकनाथ शिंदेचा दौरा हा कार्यकर्त्यांना मात्र उभारी देऊन गेला असंच म्हणावं लागेल. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.